सकाळी सकाळी मला पालखीला जायचं होतं, पण मला उठायला उशीर झाला. मी मळ्यातून गावात येईपर्यंत पालखी वाडीमध्ये आली होती. राम राम मंडळी, मी तुमच्यासाठी घेऊन आलो एक नवीन ब्लॉग. मी आपली गाडी दुकानावर लावली, पटकन पळत पळत पालखीकडे गेलो. तोपर्यंत पालखी झारखड गल्लीला येऊन पोहोचली होती. मी आपले पालखीचे दर्शन घेतले, निघालो पालखी बरोबर. आता पालखी आली होती विठ्ठल रुक्माई मंदिराजवळ. हिंदून आणि कातकडे दुसरी बाई कोण येते मला माहित नाही. जेव्हा त्या दोघी जणी फुगडी खेळायला लागल्या, घराघरा फिरत होत्या. त्यांची फुगडी पाहून तर माझे डोळेच फिरायला लागले. माझ्या व्हिडिओच्या नादामध्ये पालखी गेली ना पुढे निघून. मी आपलं पळत पळत गेलो पालखीकडे. पालखी सप्तर्षीच्या घराजवळ आल्यावर सप्तर्षी एवढा खुश झाला ना, तुम्ही म्हणाल एवढा खुश का बरं झाला. त्याला त्याच्या बायको बरोबर फोटो काढायचा होता. फोटो काढून झाल्यावर पालखी पुढे निघाली. आता पालखी आली पाबळे गल्ली जवळ. भावानं तुम्हाला एक सांगायचं राहिलं, हातामध्ये शंख घेऊन जो वाजू राहिलाय तो आपला मंदार लेले. पालखीला एवढ्या महिला आल्या होत्या, नाही जाऊ द्या, पण एवढ्या बाबतीत त्यांना मानायला लागल. आता आहे ना, पालखी आली मारुती मंदिराजवळ. मारुती मंदिराजवळ मोकळी जागा असल्यामुळं या छोट्या छोट्या मुलांनी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असा ताल धरला. ऐका ना भावानं तुम्ही. कसं काय वाटलं मित्रांनो बारक्या पोरांचा आवाज. हिंदून आणि तर मस्त पैकी आपला झेंडा घेऊन नाचत होती. संपत भाऊ मला म्हणे आमचा एक फोटो घेऊन टाक. त्याला मी म्हणलं फोटो काय व्हिडिओ घेऊन टाकतो. कसं काय वाटलं मित्रांनो व्हिडिओ कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. पार्ट 2 पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.